उन्हाळ्यामध्ये तळ्यात पोहायला जाण्याची तयारी. अरे दिवाकर भाऊ, मोठ्यानं ऊन तापते का हा उन्हाळा आमच्या गावामध्ये? काहून तर रे पिंटू, कूलर नाही घेतलास तू? कूलर तर घेवाचा होस ना. हं? अगं का दिवाकर भाऊ, कूलर घेतलो, एसी घेतलो, पंखाही पण घेतलो, पण गरमी पोरावचं नाव नाही घे. होतो ना गरमी होते. एवढ्यानं ऊन तापते, एवढ्यानं ऊन तापते. का माणसाचा आंघोळ केल्यावर तेवढा माणूस वला नाही हो जेवढा घामानं वला होते. आंघोळ केल्यावर जेवढा मी वला नाही होत तेवढा नाही का, आता घाम येते नाही का अंगाला, तर वलाच होतो सीधा सीधा. दिवसातून 2-4 वेळ कपडे बदलावं लागतात. मोठ्यानं ऊन तापते ना का, काव करतेस? ना बिल ते एवढे नाही ते का सांगू भाऊ तुला. दिवसभर एसी, पंखा, कूलर, फ्रीज 2-3 आमच्या घरी चालतच राहतात नेहमी उन्हाळभर. लाईट बिल भरता नाही का, मला पसीना पसीना होऊन जातो मी. लाईट बिल येते तर पाऊच. अरे माझ्या बाप रे गा, एवढ्यानं लाईट बिल येते तुमच्या घरचा? एवढ्यानं कसा उन्हाळा तापते तर रे? आम्हाला गरमी होते तर आम्ही मस्त पंख्याच्या झव्यामध्ये मॅनेज करतो ना. तुम्हाला एवढ्यानं एसी, पंखा, कूलर सप्प्या गोष्टी लागतात. आम्ही एका पंख्यामध्ये तिघही मॅनेज करतो. मग कसा गा? अरे पिंटू, मी तुला एक स्कीम सांगू का? मस्त तळ्यात जाऊन आंघोळ करू. माणूस मस्त एकदम थंडा होऊन जाते. एक नंबर स्कीम आहे दिवाकर भाऊ. मस्त तळ्यामध्ये जाऊ, एक नंबर आंघोळ करू, एक नंबर थंडा चिल्ड होते माणूस. मग नाही तर का तरी या पिंटूले सांगतो हा ऐक नाही. याला वाटते, विश्वासच नसेल वाटत. मी मस्त दिवसातून 2-3 गण जातो. आपल्या मागे गेला, मस्त गावाच्या मागे गेला, तिकडे तळा आहे, एक नंबर आंघोळ केलं तळ्यामध्ये आला, पुरा अंग शांत. मस्त माणूस ओला होते, मस्त पोवाचा, मस्त मजा करावची. शहरातले लोक कसं करतात, ते स्विमिंग पूल मध्ये जातात. आमच्या इकडे कुठचं स्विमिंग पूल? आम्ही मस्त तळ्यामध्ये, नदीमध्ये, कुठच्या नाल्यामध्ये मस्त आंघोळ करावचं आपण खेड्यापाड्यातले माणसं. चल ना तर का दिवाकर भाऊ, कायची वाट पाहतेस तर आपण तिघे जाऊ, बळ्यापैकी आंघोळ करून येऊ, मस्त मजा करून येऊ, तळ्यामध्ये जाऊ आंघोळ करू, एक नंबर. चल ना तर का दिवाकर भाऊ, आता कायले ह्या करतेस, कपडे वगैरे पकडतो मी. चल बरं ठीक आहे म्हणतेस तर आपल्यासाठी कपडे पकडून टाका, टावेल वगैरे पकडून टाका. आंघोळ झाल्यावर मस्त अंग पुसून टाकावचा ना, कपडे घालावचे आणि येवाचा. चल बरं ठीक आहे. तळ्यात पोहायला गेल्यावरची मजा. अरे वा, एक नंबर दिवाकर भाऊ, मजा आली मस्त. तळ्यामध्ये आणला, आंघोळ करावला, मजा आली एक नंबर. अबे मग नाही तर का रे पिंटू, कशी मजा आली. मग तळ्यामध्ये पोवालं, मग आपल्या घरी म्हणजे आंघोळ करतेस तू, घरामध्ये आंघोळ करतेस घरच्या घरी. मग आता कसं आणलं तळ्यामध्ये, मजा आली का नाही आली? अगं एक नंबर दिवाकर भाऊ, एक नंबर मजा आली. तुझ्या सोबत राहिलं का कोणत्याही वस्तू मस्त मजा येते का? आपला कामच तसा आहे. असा तसा काम नसे ना का, मस्त मजा येणे, मस्त एन्जॉय वाला काम आहे आपला. कोणी जाणे मौज मजा करणे. बाकीचे लोक का करतात, टेन्शन घेतात. टेन्शन घेऊन काय फायदा नसे, मस्त इकडे तिकडे हिंडावचा, मजा करावची. अरे जीवन आहे तर एक मस्त मजा करावचा. मग नाही तर का दिवाकर भाऊ, मस्त मजा येऊन राहिली मलाही. मस्त पावसाही लागते, मस्त मजा येते, मस्त मच्छा दिसते. एक नंबर मजा येते तळ्यामध्ये पोहाले. चल बरं, तुमचा पाहून झाला असेल तर चला निघून नाही आता तळ्यातून. मग सायंकाळा का नेवन की 1-2 वेळ मी आंघोळ करतो बळ्यापैकी. कटाळीला येवाचा, जास्त खोलात नाही जावाचा, मस्त आंघोळ करावची. जास्त खोलात गिलात नाही जावाचा, आपल्याला जास्त पाहुणा नाही जमत. साईडला येवाचा इकडं कटाळीला, न मस्त आंघोळ करावची. मस्त काठावूनच मजा येते, जास्त खोलामध्ये नाही जावाचा. तळ्याच्या काठावर उभा राहायचा, मस्त हात पाय एक नंबर, साबण वगैरे आणावचे घरूनच, मस्त हात पाय धुवायचा. चल बरं ठीक आहे दिवाकर भाऊ, मग भेटू सायंकाळा खान. चल मग पिंटू, चला मग भेटू दोघे जणायला. मग मी भेटतो सायंकाळा खान. आता मलाही वावरा शेतामध्ये जावं लागते. ठीक आहे मग. हो गा हो, मग भेटू सायंकाळा खान, भेटू. ठीक आहे मग. तर बघितल्या भावांनो, तळ्यात पोवायची मजा, कशी मजा येते तळ्यामध्ये पोवायला. आपल्या खेड्यापाड्यामध्ये मस्त मजा येते तळ्यामध्ये पोवायला. आम्ही मग स्विमिंग पूलमध्ये नाही जाऊ. खेड्यापाड्यातले लोक नाही का, आम्ही मस्त इकडं तळ्यामध्ये, नाल्यामध्ये, नदीमध्ये मस्त मजा येते पोवायला. मग कसं गेलं दिवाकर, तो पिंट्या, मस्त तिघही तळ्यामध्ये पोवायला गेलं. मग कशी मजा आली त्याला. आम्ही खेड्यापाड्यामधले लोक मस्त इकडं तळ्यामध्ये पोहायला जातो मस्त. नदी नाल्यामध्ये एक नंबर मजा येते, मस्त मच्छ्या वगैरे सगळ्या भेटतात.
आम्ही स्विमिंग पूलमध्ये नाही शहरातल्या लोकांसारखा. मग कशी मजा